थोडक्यात हे असं तयार होतं की जर 4 बरोबर 4 असेल तर सर्वात शेवटी 4 अधिक 2 बरोबर 4 हे असं काहीतरी मिळेल. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये गणितामधला एक पॅराडॉक्स पाहूया. पॅराडॉक्स म्हणजे गणितामधला विरोधाभास. दोन चल मी घेतो, एक्स आणि वाय, आणि सुरुवातीला ही दोन्ही चलं मी समान दाखवली आहेत, एक्स बरोबर वाय. तर हे समीकरण असल्यामुळे या समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण एखाद्या संख्येनं गुणू शकतो. मग या दोन्ही बाजूला एक्सनं गुणू, म्हणजे एक्स गुणिले एक्स आणि वाय गुणिले एक्स. म्हणजे दोन्ही बाजूला एकाच संख्येनं आपण गुणलं म्हणजे या समीकरणात बदल काहीच केलं नाही. एक्स गुणिले एक्स म्हणजेच एक्स वर्ग मिळेल आणि वाय गुणिले एक्स म्हणजेच वाय एक्स म्हणजेच एक्स वाय मिळेल. आता आणखी एक दोन्ही बाजूला एक क्रिया करू. या दोन्ही बाजूतून वाय वर्ग वजा करूया. म्हणजे डाव्या बाजूतून म्हणजेच एक्स वर्गमधून वाय वर्ग वजा केले तर एक्स वर्ग वजा वाय वर्ग होईल, आणि उजव्या बाजूतून म्हणजेच एक्स वायमधून सुद्धा मग वाय वर्ग वजा करावा लागेल. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूतून वाय वर्ग वजा केले. डाव्या बाजूला आता ही एक राशी आपल्याला मिळाली, एक्स वर्ग वजा वाय वर्ग. याचं विस्तार सूत्र आपल्याकडं एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय, आणि उजव्या बाजूला या दोन्ही टर्ममधनं वाय कॉमन निघेल, कंसात शिल्लक राहील एक्स वजा वाय. आता पुन्हा एकदा या डाव्या बाजूला म्हणजेच एक्स अधिक वाय गुणिले एक्स वजा वाय याला एक्स वजा वायनं भागू. मग समीकरणाच्या डाव्या बाजूला जर एका पदानं भागलं तर उजव्या बाजूला सुद्धा त्याच पदानं आपल्याला भागावं लागेल. जी उजवी बाजू आहे वाय व एक्स वजा वाय त्याला पुन्हा एक्स वजा वायनं भागू. तर इथं अंशात आणि छेदात एक्स वजा वायला एक्स वजा वाय निघून जाईल, इथंही एक्स वजा वायला एक्स वजा वाय निघून जाईल. मग इथे शेवटी असं मिळेल, डाव्या बाजूला एक्स अधिक वाय बरोबर उजव्या बाजूला वाय. हा आपल्याला रिझल्ट मिळाला. सुरुवात आपण केली होती एक्स बरोबर वाय, याचा अर्थ या दोन्ही संख्या एकरूप आहेत, पण शेवटी एक्स अधिक वाय बरोबर वायच मिळालं. थोडक्यात हे असं तयार होतं की जर 4 बरोबर 4 असेल तर सर्वात शेवटी 4 अधिक 2 बरोबर 4 हे असं काहीतरी मिळेल. मग हे तर गणितामध्ये शक्य नाही, आणि हे जे उदाहरण आपण सोडवले, या ज्या क्रिया केल्यात त्या गणिताच्या दृष्टीनं अगदी योग्य केलेले आहेत. मग याच्यामध्ये काय चूक झाली, इथं कुठेतरी आपलं चुकलेलं आहे. आता ती चूक काय झाली ते शोधायचं आहे, तोच आहे गणितामधला पॅराडॉक्स.